हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण डी एमचं लेक्चर नंबर 12 बघणार आहोत. लेक्चर नंबर 11मध्ये आपण मिनटर्म बघितलेला आहे आणि तर लेक्चर नंबर 12मध्ये आपण मॅक्सटर्म बघणार आहे. इथं लिहिलेलं आहे मॅक्सटर्म. मॅक्सटर्म म्हटल्यानंतर तुम्हाला POS फॉर्मच आठवला पाहिजे. SOP मध्ये जायचं नाही. मॅक्सटर्म म्हणजेच काय? POS. ओके, फक्त POS नाही, काय तर येणार आहे कॅनॉनिकल POS. कॅनॉनिकल POS म्हणजे तुमचं काय आला मॅक्सटर्म आला. मी एक्झाम्पल घेतले, त्यांनी कन्वर्ट करायला सांगितले. बघा की हे इक्वेशन मॅक्सटर्ममध्ये कन्वर्ट करा. मॅक्सटर्म म्हटल्यानंतर त्याचा सिम्बॉल काय आला? कॅपिटल M आला. म्हणजे आन्सरमध्ये शेवटला कॅपिटल M आला पाहिजे. आता चेक करायचं पहिला एक्झाम्पल तुम्ही की हे स्टँडर्ड POS आहे की नॉन स्टँडर्ड आहे. त्यानंतर जोपर्यंत स्टँडर्ड POS होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. एक्झाम्पल पहिला लिहून घेतो. y इक्वल टू a बार प्लस b, b प्लस c बार, a बार प्लस c बार. लक्षात आलं का? मग आता चेक करा तुम्ही. 3 टर्म आहेत ना, 1 2 3. तिन्हीमध्ये ABC आला पाहिजे. इथं C नाही, इथं A नाही, इथं B नाही. म्हणजे हे एक्झाम्पल नॉन स्टँडर्ड आहे. नॉन स्टँडर्ड POS. मग मिसिंग टर्म पहिला मी इथे लिहितो. इथं मिसिंग टर्म काय आली? C. इथं मिसिंग टर्म काय आली? A. इथं मिसिंग टर्म काय आली? B. बरोबर आहे. मग आता इथं प्लसमध्ये लिहितात ना. इथं लिहितोय बघा मी y इक्वल टू ब्रॅकेट बघा a बार प्लस b बार प्लस असं लिहायचं असतं c इंटू c बार ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट b प्लस रेड पेन यूज केलेला आहे. b प्लस c बार. कोण मिसिंग आहे? A मिसिंग आहे. प्लस a इंटू a बार ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट थर्ड a बार प्लस c बार प्लस b मिसिंग आहे b इंटू b बार. ठीक आहे, मिसिंग टर्म आपण लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आपण मिसिंग टर्म लिहिलेले आहेत. आता मिसिंग टर्म लिहिल्यानंतर त्याचे ब्रॅकेट कसे करायचे? जे दोन मल्टिप्लाय केलेत ना C आणि C बार, तर पहिल्या दोन अल्फाबेटमध्ये पहिला C ॲड करा, ब्रॅकेट कंप्लीट करा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पर C बार ॲड करा. मी दाखवतो सॅम्पल तुम्हाला. A बार प्लस B प्लस C एकच घ्या याच्यामधला, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेकंड टाइम दुसरा घ्या. A बार प्लस B प्लस C बार. झाले का? म्हणजे प्रत्येकाचे 2-2 ब्रॅकेट तयार होतील. डॉट याच्यामध्ये B प्लस C बार प्लस इथला कोण येईल? A येईल. आणि नेक्स्ट B प्लस C बार प्लस A बार. पहिल्याचे 2 ब्रॅकेट, दुसऱ्याचे 2 ब्रॅकेट, तिसरा अजून बाकी आहे. इथं लिहितो 3 नंबरचा. A बार प्लस C बार प्लस B. नेक्स्ट A बार प्लस C बार प्लस B बार. y इक्वल टू. आता सिक्वेन्स लावून घ्या. मगाशी आपण सिक्वेन्स लावायला नव्हता, पर ते पुढे जाऊन सिक्वेन्स लावावाच लागतो. A बार प्लस B प्लस C. ABC मध्ये लावायचं आहे फॉर्मॅटमध्ये. सेकंड A बार प्लस B प्लस C बार. नेक्स्ट तिसरा कॉलम इथं A B C बार, A B C बार. नेक्स्ट A बार B C बार, A बार B C बार. नेक्स्ट
ए बार बी सी बार, बघा ए बार बी सी बार आणि लास्टचा सगळे बार आहेत, ए बार बी बार सी बार. हा इथं लिहिला. सिक्वेन्स लावून घेतल्यानंतर आता मी एक ट्रिक सांगितले तुम्हाला की वोटिंग मेथड आहे. मतदान करायला गेल्यानंतर रिपीट आलेल्याला घ्यायचं नाही, कॅन्सल करून टाकायचं, त्या तिथूनच बाहेर काढायचा. पण तो मागं चेक करायचं, त्यानं पहिला मतदान केलंय की नाही केले, पुढे चेक करायचं नाही तो येणार आहे की नाही येणार आहे. पहिला मी लिहितोय ए बार प्लस बी प्लस सी. हा होऊन गेला, मी हवं तर टिक करतो याला, हा होऊन गेला. नेक्स्ट सेकंडमध्ये ए आणि सीचा बार इथं आहे का, नाही. ए बार प्लस बी प्लस सी बार. नेक्स्ट फक्त सीचा बार आहे बघा, प्रिव्हियस बघा सीचा बार इथं आहे, इथं एचा पण बार आहे, नाही म्हणजे होऊन नाही गेला. ए प्लस बी प्लस सी बार. नेक्स्ट ए आणि सीचा बार इथं झालेला आहे 2 नंबरला, त्यामुळे कॅन्सल. परत हो हा होऊन गेलेला, डबल आला, कॅन्सल. राहिले हे आन्सर. लास्ट तिन्हीला बार असणार इक्वेशन आहे आपल्याकडे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ठीक आहे, हे होतं नॉन स्टँडर्ड POS, हे झालं स्टँडर्ड POS. आता याच्यामध्ये तुम्ही नंबर तयार करायचे आहेत. SOP मध्ये काय बघितलं होतं, ज्याच्या डोक्यावरती बार आहे त्याचा आन्सर 0. त्याच्या उलट POS मध्ये करायचं, ज्याच्या डोक्यावरती बार आहे त्याचा आन्सर 1. म्हणजे काय येईल बघा, इथं बार आहे ना, तर 1 0 0 प्लस लिहायचा नाही, डायरेक्टली लिहून टाका तसं ते. मल्टिप्लाय बार आहे त्याचा आन्सर 1 1 0 1. तिसरा ब्रॅकेट 0 0 1. चौथा ब्रॅकेट 1 1 1. खूप सिंपल एक्झाम्पल. आता त्याला 1 to 4 फॉर्मॅट लावायचं आहे. 1 2 4 1 2 4 1 2 4 1 2 4. काय काय आन्सर येतील बघायचे. याचं आन्सर आलं 4 ब्रॅकेट, याचं आन्सर आलं 5, याचं आन्सर आलं 1, याचं आन्सर आलं 7. झालं. आता याला कॅपिटल M लावू आपण. कॅपिटल M4, कॅपिटल M5, M1, M7. आता सगळीकडं मल्टिप्लिकेशन आहे ना, मग मल्टिप्लिकेशनसाठी हे एक्झाम्पल POS आहे. POS मध्ये समेशन नसतो घ्यायचा. समेशन कधी जर 2 कंसांच्या मध्ये प्लस असेल तर इथं 2 कंसांच्या मध्ये डॉट आहे आणि डॉट आला असेल तर आन्सर लिहितात पायनं. पाय कॅपिटल, कॅपिटल M, ब्रॅकेटमध्ये नंबर लिहा 4 5 1 आणि 7. झालं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल होतं मॅक्स टर्मचं POSचं कन्वर्ट करायला सांगितलं. एक इक्वेशन दिलं होतं नॉन स्टँडर्ड POS, ते स्टँडर्ड POS मध्ये कन्वर्ट केलं आपण. इथं आहे ही टर्म आणि त्यानंतर 1 0 यूज केला आणि कॅपिटल M अप्लाय केला. चला आपण सेकंड एक्झाम्पल बघू. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आपण टेबलच्या फॉर्ममध्ये बघतो. ते बघितलं होतं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, आता हे आपण बघतो टेबलच्या फॉर्ममध्ये. ओके, टेबलच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल बघत असताना हे एक्झाम्पल कशाचं आहे, कॅनॉनिकल POS आहे आणि आपलं मगाशी बघितलं होतं SOP. कॅनॉनिकल POS म्हणजे मॅक्स टर्म. इथं काय करायचं आहे, मी आता डबल खाली टेबल लिहित नाही, मी यामध्येच ऍडजस्ट करतो. बघा रूल काय होता, हिंट इथं लिहितो बघा, ट्रिक किंवा हिंट म्हणू शकता तुम्ही त्याला. वायच्या कॉलममध्ये जे 0 आहेत का, 0 असणारे सिलेक्ट करणे. वायच्या कॉलममध्ये
मी इथे हिंट लिहितोय, 0 असणारे सिलेक्ट करणे, आन्सर घ्यायचं नाही, ते फक्त 0 असणारे सिलेक्ट करायचे आणि व्हॅल्यू कुठल्या घ्यायच्या आहेत, ABCच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. 0 असणारे सिलेक्ट करणे व फक्त ABCच्या किमती घेणे. खूप महत्त्वाची हिंट आहे. काय केलं बघा, वायच्या कॉलममध्ये 0 असणारे सिलेक्ट करणे व फक्त ABCच्या व्हॅल्यू घेणे. आपण पहिला ते सिलेक्शन करू. सिलेक्शन केल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला पुटअप करता येतील. सिलेक्शनला काय येईल बघा, मी ॲरो करून घेऊ पुढं. ह्या एक येईल 1 नंबर, 2 नंबर, बरोबर. हा येईल 3 नंबर आणि हा येईल 4 नंबर. 4 टर्म येणार आहेत. इथं ABC फॉर्मॅट लिहायची काही गरज नाही, डायरेक्ट व्हॅल्यू घेतल्या तरी चालतात. आता 0ची ABCची व्हॅल्यू किती आली, तिन्ही 0 आहेत. 0 0 0. POS आहे त्यामुळे डॉट येणार. नेक्स्ट 2 नंबरचं 0 1 1, 0 1 1. नेक्स्ट 1 0 1, 1 0 1. नेक्स्ट 1 1 0. झालं 1 1 0. तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू लिहायचीच गरज नाही, तरी पण जर तुम्हाला ते लिहा म्हटलेत तर इथं मी लिहितोय. याच्या व्हॅल्यू कशा लिहिता येतील बघा. पहिल्या ब्रॅकेटसाठी 1 असेल तर बार, मग हे जर डायरेक्ट ABC लिहून घ्या, म्हणजे कधीच मिस्टेक होणार नाही. A + B + C कळतंय ना, कारण POS आहे म्हणजे प्रत्येक अक्षराच्या मध्ये प्लस येणार. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A + B + C. तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये A + B + C आणि A + B + C. हे गरज नाही, पण एक लिहितोय सॅम्पल. काय करा, 1 असेल तिथं फक्त बार लिहा. इथं 1 आहे का, नाही. इथं B ला बार, C ला, नंतर A ला, C ला, A ला, B ला. झालं. हे लिहायची गरज नाही, डायरेक्ट त्याला 1 to 4चा फॉर्मॅट लावायचा पहिल्याला. हवं तर परत लिहून घेतो मी. 3 टाइम 0. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0 1 1, 1 0 1, 1 1 0. झालं. 1 to 4चा फॉर्मॅट लावूया आपण. 1 2 4, 1 2 4, 1 2 4, 1 2 4. आता याचा आन्सर 0 आलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये याचा आन्सर 3 आलं. 4 आणि 1 5 आलं. 4 आणि 2 6 आलं. झालं. आता कॅपिटल M लावा त्याला. M0, M3, M5, M6. आता मल्टिप्लिकेशन आहे ना इथं, तर कॅपिटल पाय M0 3 5 आणि 6. सिंपल झालं आन्सर तुमचं. हे फायनल आन्सर. समजलं का एक्झाम्पल? खूप सिंपल आहे. टेबलचं एक्झाम्पल सगळ्यात सिंपल. ठीक आहे, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. तर इथं ट्रिक वगैरे लिहायची काही गरज नाही, डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. कोण घेणार? 0 असणारे सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे हा आला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. ABCच्या व्हॅल्यू फक्त घ्यायचे आहेत. इथं आहेत पहिली ABCची व्हॅल्यू, ही सेकंड ABCची व्हॅल्यू आणि थर्ड ABCची व्हॅल्यू. मी सर्कल केलेले त्या व्हॅल्यू लिहून घेतो. 3 बॉक्समध्ये लिहून घ्यायचे. Y = 0 0 1, 1 0 0, 1 1 0. झालं. 1 to 4 लावा. 1 2 4, 1 2 4, 1 2 4. याचं आन्सर आलं 1, याचं आन्सर आलं 4, याचं आन्सर आलं 6. M1,
M4 M6 समेशन नाही पाय कॅपिटल M 1 4 6 झालं आन्सर. 2 ते 3 लाईनमध्ये याचं आन्सर होऊन जातं. लक्षात येतंय का? POS असेल पाय येतो, SOP असेल तर समेशन येतं. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल झालेलं आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फोर्थ एक्झाम्पल. बघा, सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे त्यांनी 3 व्हेरिएबल बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे त्यांनी ऑलरेडी आपल्याला ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि तुम्हाला इक्वेशन उलटं करायचं आहे बघा आपल्याला. ओके, म्हणजे हे ॲक्च्युली कसं असतं ते मी याचं पहिलं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला सॉल्व्ह केलेलं. चला इकडे जातो मी. हे असे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्ही असं उलटं जाणार आहात वरती 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 आणि तुम्हाला हे इक्वेशन मिळवायचं आहे. सेम एक्झाम्पल इथं आहे, मी दाखवतोय तुम्हाला. काही अवघड नाही त्याच्यासाठी पण. y इक्वल टू समेशन. आता समेशन आहे हे विसरू नका. समेशन कुणाला येतं इथं सांगितलेलं नाही बघा, SOP आहे का POS आहे. पण ह्या समेशन वरती तुम्हाला समजायला पाहिजे हे एक्झाम्पल SOPचं आहे. त्याने असं सांगितलं नाही की POS मध्ये कन्वर्ट करा. आपण ते पण एक्झाम्पल बघू. इथं फक्त सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल मिनटर्मचं आहे. लक्षात, मिनटर्मला म्हणजे इथं आलं स्मॉल m. ओके, स्मॉल m ब्रॅकेट 2 3 5 आणि 7. ठीक आहे. आता m प्रत्येकाला लावून घेऊ. M2 प्लस M3 प्लस M5 प्लस M7. ठीक आहे. आता याला नंबर तयार करू ना आपण 1 2 4चा फॉर्मॅट. नंबर लिहून घेतो पहिला म्हणजे कन्फ्युजनच होणार नाही. 2 3 5 7. आता 1 2 4 लावा इथं. 1 2 4 1 2 4 1 2 4 1 2 4. 2 तयार होण्यासाठी 2च्या खाली फक्त 1 लिहावा लागेल, बाकी 0 प्लस इथं 2 आणि 1 म्हणजे 0 1 1 1 0 1 1 1 1. झालं इक्वेशन तयार. तुमचं नंबर मिळाले, व्हॅल्यू मिळाल्या. आता याचं फॉर्मॅट लावायचं आहे. हे एक्झाम्पल मिनटर्म आहे. मिनटर्ममध्ये ज्याचं 0 ABC लिहून घ्या ना, म्हणजे कन्फ्युजनच होणार नाही. ABC प्लस ABC प्लस ABC प्लस ABC. आता चेक करू कुठे बार येणार कुठे येणार नाही. 0 येईल त्याला बार आणि मॅक्सिममला काय होतं 1 येत होतं त्याला बार. ह्याला 0ला बार म्हणजे A ला बार, C ला बार, A ला बार, B ला बार. झालं. हे असेल तुमचं फायनल आन्सर. लक्षात आलं सगळ्यांना काय केलं ते एक्झाम्पल? खूप सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. काय केलं, M दिला होता त्यांनी SOPच विचारला, POS विचारलेला नाही, त्यामुळे ह्याला मी उलटं केलेलं नाही आहे. स्मॉल M दिला, M प्रत्येकाला मल्टिप्लाय केला. हे 2 3 5 7 नंबर लिहून घेतले. याला 1 2 4चा फॉर्मॅट लावला, 3 3 टर्म, आणि ज्याला ABC लिहून घेतले. आणि काय केलं बघा इथं 0ला असेल तिथं बार लिहिले, तर 0 इथे बार लिहिले, तर 1 आहे इथं बार येणार नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आपण बघतो. कन्वर्ट बुलियन एक्सप्रेशन इनटू मॅक्सटर्म. कन्वर्ट करायला सांगितलंय मॅक्सटर्मचं इक्वेशन, पण देताना त्यांनी मिनटर्म दिलाय. आता तुम्हाला माहित पाहिजे मिनटर्म आणि मॅक्सटर्म मिळून टोटल आन्सर तयार होत असतं. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, एक टेबल दाखवतो मी, टेबल एखादा. चला, मी 3 नंबरचं एक्झाम्पल झालंय का आपलं, तर 3 नंबर एक्झाम्पलचं मी टेबल दाखवतो. ओके, हे काय आहे, कॅनॉनिकल
POS आहे. कॅनॉनिकल POSमध्ये 0 असेल तर आपण मॅक्सटर्म म्हणतोय ना, म्हणजे हा झाला M1 कॅपिटल M कॅपिटल M कॅपिटल हां, याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 2 3 4, हा 4 नंबरचा आला आहे बघा, आहे का इथं, आणि हा 6 नंबरचा आला. आता हे टोटल व्हॅल्यू आहेत 8. 8 मधले हे जर 3 मॅक्सटर्म असतील, कारण 0ला आपण मॅक्स म्हणतोय, 1ला मिनटर्म म्हणतोय, मग राहिलेले व्हॅल्यू ॲटोमॅटिकच मिनटर्म असणार आहेत ना. ह्या स्मॉल एम ही असणार आहे स्मॉल एम, हे स्मॉल एम आणि स्मॉल एम झालं. मग सुरुवात कितीनं होते? 0 ना, 0 1 असं, म्हणजे हा झाला 0, हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, सॉरी 1 इथे गेला, हा झाला 2, हा 3, 4 इथे गेला, हा झाला 5, 6 घेतला, हा झाला 7. म्हणजे लक्षात येते 3 व्हेरिएबल असतील तर 3 व्हेरिएबलचे कॉम्बिनेशन होतात 8. ओके, मी आता इथं दाखवतो तुम्हाला, एक्झाम्पल घेतो डायरेक्ट. 9 अंक आहेत ना, मग 9 म्हटल्यानंतर 3 कॉम्बिनेशनचे बीट होतात 8 पर्यंत. मी इथं लिहितोय ABC म्हणतो ना आपण, ABC इनपुट, 3 व्हेरिएबल म्हणजे 2n चा फॉर्म्युला, 2^3 किती झाले? 8. 0 1 2 3 4 5 6 7 झालं. याचं लिमिट झालं, पण याच्यामध्ये 9 आहेत, 7च्या पण पुढं जातं, म्हणजे हे झालं 4 व्हेरिएबलचं एक्झाम्पल. 2^4 सॉरी 2n करतो, 2^4 म्हणजे 16. हे एक्झाम्पल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 एवढे नंबर याच्यामध्ये येणार आहेत. हे मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय का, तर 4 व्हेरिएबलच्या एक्झाम्पलसाठी कॉम्बिनेशन होतात 16, 3 व्हेरिएबलच्या एक्झाम्पलसाठी कॉम्बिनेशन होतात 8. आणि हे सगळे जे अंक आहेत, या सगळ्या अंकामध्ये जे टेबल असतो ना आपला 4 कॉलमचा, तर त्याच्यामध्ये काही 0 असणार आहेत, काही 1 असणार आहेत. आणि हे जे 16 अंक आहेत का, याच्यामध्ये मिनटर्म आणि मॅक्सटर्म दोन्ही तयार होतात. मग त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा, मी एकत्र लिहितो खाली, हे वेगवेगळं एका लाईनला लिहितोय. 16 नंबर लिहितो मी, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. खूप महत्त्वाचं आहे. हे नंबर आहेत, ह्या नंबरमध्ये हे मिनटर्म आहे ना, समेशन 0 2 4 9, याला मी ब्रॅकेट करतो फक्त, किंवा बॉक्स 0 0 2 4 9. हे काय आहेत? मिनटर्म आहेत. मग टोटल 16 आकडे आहेत. 16 मधले हे जर 4 मिनटर्म असतील तर राहिलेले सगळे नंबर मॅक्सटर्म आहेत. आणि तुम्हाला त्यांनी तेच विचारले, कन्वर्ट करा बुलियन एक्सप्रेशन इनटू मॅक्सटर्म, म्हणजे मिनटर्मचं मॅक्सटर्म जर कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला इक्वली इथं लिहितोय, हे राहिलेले नंबर सोडून सगळे नंबर लिहायचे. हे बॉक्स सर्कल केलेले नंबर हे मिनटर्मचे आहेत, राहिलेले मॅक्सटर्मचे. 1 3 5 6 7 8 9 नाही, 10 11 12 13 14 15 हे सगळे नंबर मॅक्सटर्मचे आहेत. लक्षात येते काय म्हणतोय ते? टोटल जर 8 दिले असते, 8 मधले 4 गेले असते, राहिलेले 4
मॅक्सटर्म आले असते. आता मॅक्सटर्म तुम्हाला मिळालेले आहे. तुम्हाला देताना कन्फ्युजन करायसाठी तुम्हाला मिनटर्म दिली होती आणि तुम्हाला मिनटर्म कसं ओळखलं, समेशन दिले आणि स्मॉल एम दिला. पाय असता तर मॅक्सटर्म म्हटलं असतं. समेशन दिल्यामुळे ते आलं, स्मॉल एम आला. हे नंबर आहेत आणि तुम्हाला देताना विचारताना काय विचारलं, मॅक्सटर्म. मॅक्सटर्मला कॅपिटल एम आला पाहिजे. कॅपिटल एम कधी येणार, जर मॅक्सटर्मच्या व्हॅल्यू भेटल्यात तर. इथं आपल्याला मिनटर्मच्या व्हॅल्यू भेटत आहेत. आता तुम्हाला कळलं की हे टोटल 16 अंक आहेत. 16 मधले हे 4 मिनटर्म गेले, राहिलेले सगळे 12 असतील अंक, ते सगळे मॅक्सटर्म झाले. आता मॅक्सटर्म म्हटल्यानंतर मल्टिप्लाय असतो, तुम्ही त्याला 1 to 4चा फॉर्मॅट लावू शकता. आता याच्या बाहेर तुम्ही पाय आणि कॅपिटल एम टाकला, झालं की मॅक्सटर्म. हा मॅक्सटर्म झाला, हा मिनटर्म झाला. कॅपिटल एम लावा प्रत्येकाला. आता M1, M3, M5, M6, M7, M8, M10, M11, M12, M13, M14, M15 झालेलं आहे. आता बॉक्समध्ये लिहितो, एक नंबर लिहितो. का नंबर लिहिलं तर आपल्याला 1 to 4 फॉर्मॅट लावता येईल तिथं. 3, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, 1 to 4 फॉर्मॅट एकाला लावू. प्रत्येकाला लिहायला त्याला जास्त जागा भेटणार नाही आपल्याला. 1 to 4. आता 4 आहेत ना, 1 to 4 8 येणार बघा, कारण 16 आहेत. 1 to 4 8, 4 व्हॅल्यू आहेत. एकसाठी काय येईल बघा, किंवा मी सगळ्यांसाठी बघा कॉमन. 1 to 1 फॉर्मॅटला 1 हवा असेल तर 0 0 0 1 ब्रॅकेट कम्प्लीट पहिला. 3 हवा असेल तर, जर इथं दिसत असेल सगळ्यांना तर इथं लिहितो बघा 1 to 4 8. मी 1 to 4 8 इथं कॉमनमध्ये लिहिलेलं आहे. जो नंबर पाहिजे तो नंबर इथं मिळवायचा, राहिलेल्या ठिकाणी 0 लिहायचा. 3 पाहिजे असेल तर काय येईल, या दोघांच्या ठिकाणी 1 1 येईल, म्हणजे 0 0 1 1. 5 हवा असेल तर 0 1 0 1. 6 हवा असेल तर इथं जातो बघा, म्हणजे 4 आणि 2च्या खाली 1, बाकी सगळे 0, म्हणजे काय येईल 0 1 1 0. 7 0 1 1 1. 8 असेल तर 8लाच 1 येईल, बाकी सगळे 0. 10 हवा असेल तर 8 0 1 0. 8 आणि 2 10. नेक्स्ट 10 झालं. 11 8 0 1 1. 12 8 4 0 0. 13 8 4 0 1. 14 8 4 14 0. लास्टचं सगळे 1. सिंपल आहे, काही अवघड नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे कोणताही अंक इथं घ्या, नंबर तयार करा आणि इथे ब्रॅकेटमध्ये टाकून द्या. झालं. आता मागाशी आपण ट्रिक सांगितले ना, काही टेन्शन घेऊ नका. हे एक्झाम्पल कशाचं चालू आहे, POS फॉर्मचं चालू आहे. POS फॉर्ममध्ये काय करतात, ब्रॅकेटमध्ये 4 व्हेरिएबल आहेत, तर कुठलाही विचार न करता A + B + C + D सगळे लिहून घ्या. A + B + C + D. नेक्स्ट A + B + C + D. फक्त काउंट करून घ्या किती वेळा लिहावं लागणार आहे बॉक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वेळा लिहावं लागणार बॉक्स आपल्याला. A + B.
याच्यापेक्षा सिंपल टेक्निक कुठेही भेटणार नाही. सिरियसली बघितलात तर तुम्हाला समजून येईल. किती झाले काउंट करूया. प्रत्येक बॉक्ससाठी पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपले झाले किती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले आणि 2 लागणार. A प्लस बी प्लस सी प्लस डी. A प्लस बी प्लस सी प्लस डी झालं. ओके. आता आपण बार लिहू. एक एक बॉक्स वाईज जाऊ. कन्फ्युजन करायची गरज नाही. बार कुठे येणार आहे. ज्याला 1 असेल त्याला बार. सिंपल. कारण POS एक्झाम्पल. POS मध्ये 1 ला बार असतो. पहिल्या ब्रॅकेटसाठी D ला बार. नेक्स्ट शेवटच्या 2 ला C आणि D ला. 3 नंबरला B आणि D ला. नेक्स्ट 4 नंबर B आणि C ला. नेक्स्ट पहिले सोडून राहिलेले 3 1 2 आणि 3. नेक्स्ट याच्यासाठी 1 नंबरला. नेक्स्ट 1 आणि 3 ला 1 आणि 3 झाले. आता इथं 2 नंबरचं सोडून राहिलेले सगळे 1 3 4. पहिल्या दोन्हीला. नेक्स्ट पहिला दुसरा आणि लास्टचा. नेक्स्ट पहिल्या तिन्हीला आणि सगळ्यालाच. लक्षात आलं काय केलं ते. हे एक्झाम्पल होतं मॅक्सटर्मचं, पण देताना पेपरमध्ये त्यांनी दिलं होतं मिनटर्म. मिनटर्मवरून मॅक्सटर्म कसं काढायचं समजला. नंबर लिहून घेतले. 1 2 4चा फॉर्मॅट लावला. अंक तयार करून घेतले. काउंट केले. हे 12 बॉक्स आहेत. 12 बॉक्स सगळे लिहून घेतले. ABCD ABCD आणि जिथं 1 आहे तिथं 12 दिलं प्रत्येक बॉक्स बघून. ठीक आहे. तर हे पण लेक्चर तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षा करतोय. तुम्ही 2 ते 3 वेळा व्हिडिओ बघा शांतमध्ये. तुम्हाला लेक्चर समजून येतील. तरी कुणाला जर डाऊट असेल मिनटर्म आणि मॅक्सटर्ममध्ये तर मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपला विचारलं तरी चालेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. लेक्चर आपण स्टॉप करू.